हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलच्या समर्थ रामदास स्वामी चरित्र भागाच्या 6व्या भागामध्ये आपले स्वागत आहे. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम जन्मोनी या ब्रह्मपुरी, जन्मोनी या ब्रह्मपुरी, जेने माय धन्य केली, जेने माय धन्य केली, रामनामाचा हा डंका, रामनामाचा हा डंका, गाजविला तिही लोका, गाजविला तिही लोका, रामनामाचा हा डंका, रामनामाचा डंका. मंडळी, कालच्या भागामध्ये आपण चरित्र भाग पाहिला की समर्थ संपूर्ण तीर्थ भ्रमण करत करत नाशिकहून निघून आपल्या गावी जाऊन आपल्या मातेला भेट देऊन पुढे तीर्थयात्रा करत करत महाबळेश्वर या ठिकाणी येऊन महाबळेश्वराचं दर्शन घेतलं, सप्तगंगांचा उगमस्थळ पाहिलं आणि मनामध्ये विचार आला की ईश्वरी संकेत असा मिळतोय की हीच आपली कर्मभूमी, हा परिसरच आपली कर्मभूमी होणार आहे असं समर्थांना वाटलं. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की शहाजीराजे भोसलेंची असणारी जहागिरी तो परिसर हा आहे आणि शहाजीराजांचा असणारा पुत्र शिवाजीराजे भोसले हा युवक एक वेगळ्या राष्ट्रप्रेमानं, एक वेगळ्या स्वराज्याच्या उमेद अंतःकरणामध्ये घेऊन काहीतरी काम करतो आहे हे ज्यावेळेला लक्षात आलं त्यावेळेला समर्थाने असं ठरवलं की या राजाला आपण सहाय्य करायचं आणि आपल्या अंतःकरणातली जी काही स्वप्न आहेत ती पूर्ण करण्याकरता या राजाला आपण सहाय्य करून त्याच्यामार्फत त्या आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करून घ्यायच्या असं समर्थाने विचार केला. परंतु हे करत असताना त्या अगोदर समर्थाने खूप मोठी पूर्वतयारी केलेली होती. तीर्थभ्रमण करत असताना अनेक क्षेत्राच्या ठिकाणी ज्या समर्थ ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी स्वतःचे अनुयायी आणि स्वतःचे मठ निर्माण केले. समर्थ रामदासांचं एक वैशिष्ट्य दुसरं असं आहे की त्या काळामध्ये हिंदू धर्मामध्ये प्रचलित पुष्कळ संप्रदाय, पुष्कळ भरपूर पंथ होते, परंतु समर्थांनी कोणत्याही एका पंथाचा त्या ठिकाणी स्वीकार केला नाही. स्वतःचाच एक नवीन पंथ निर्माण केला, रामदासी पंथ, रामदासी संप्रदाय असा समर्थांनी निर्माण केला. कारण का, ज्या महापुरुषाला स्वतःच्या तत्वज्ञानाप्रमाणे, स्वतःच्या विचाराप्रमाणे कार्य करायचं असल्यामुळं की इतरांच्या मताच्या अधीन राहून त्यांना कोणतीही गोष्ट करायची नव्हती. समर्थांचं तत्वज्ञान जे आहे ते धर्मभोळ स्वप्नाळू तत्वज्ञान नव्हतं. समर्थांचं जे की 4 पुरुषार्थ, धर्म, अर्थ, काम, मोक्ष, मोक्षाची प्राप्ती देहांतानंतर किंवा असे जे काही स्वप्नाळू तत्वज्ञान होतं ते समर्थांच्या ठिकाणी नव्हतं. समर्थांचं एकच मत आहे, याची दुही याची डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा. जसं तुकाराम महाराजांचं तत्वज्ञान आहे परखड, तेच तत्वज्ञान समर्थांचं आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी सुद्धा प्रचलित असणाऱ्या कोणत्याही एका संप्रदायाच्या गुरुस्थानी असणाऱ्या व्यक्तीकडून अनुग्रह घेतलेला नाही आहे. स्वतः भगवंताची प्रार्थना करून भगवंतालाच गुरु बनवून त्याच्याकडून अनुग्रह घेतला. तसं समर्थाने सुद्धा रामरायाला गुरु बनवून त्याच्याकडून अनुग्रह घेतला आणि वेगळ्या अशा विचारसरणीचा संप्रदाय या महाराष्ट्रामध्ये निर्माण केला. समर्थ संन्यस्त वृत्तीचे होते, त्यांना संन्यासी शिष्य पाहिजे होते. परंतु ते संन्यासी कसे पाहिजे होते? लौकिक अर्थामध्ये जे हिंदू धर्मामध्ये संन्यासी आहेत तसे सर्वच छंद परित्याग करून रानावनामध्ये राहणारे संन्यासी त्यांना नको होते. संन्यस्त वृत्ती ही अंतःकरणाची आहे, मनामध्ये संन्यासीची वृत्ती पाहिजे, बाहेर मात्र तो समाजामध्ये राहणारा असला पाहिजे.
समाजाच्या सुखदुःखाची त्याला जाणीव असली पाहिजे, सामाजिक कर्तव्याचं भान असलं पाहिजे. अशा प्रकारचे संन्यासी शिष्य समर्थांना हवे होते आणि तसे शिष्य त्यांनी आपल्या ठिकाणी संग्रहित केले. सर्वात प्रथम त्यांना जो शिष्य मिळाला तो उद्धव या नावाचा शिष्य मिळाला. की मागे आपण कथाभाग पाहिला की ज्या मृत ब्राह्मणाला जिवंत केले त्यांचा एक मुलगा त्यांनी समर्थांना दिला राष्ट्रसेवेकरता. तोच उद्धव या नावाचा त्यांचा पहिला शिष्य. तिथपासून अनेक शिष्य त्यांच्या संग्रहामध्ये झाले. जसं रत्नपारखी जो असतो तो हिरा पारखून घेतो, रत्न पारखून घेतो, त्याप्रमाणे माणूस आणि माणूस पारखण्याची कला समर्थांच्याकडे होती. ढोंगी भोंदू शिष्य त्यांनी बिलकुल जवळ केले नाहीत. पारखून शिष्य घेतले. शिष्याची पारख करण्याची त्यांची असणारी पद्धत होती. शिवाजी राजांना उपदेश करत असताना सुद्धा समर्थाने असं सांगितलं की पहिल्यांदा माणसाची पारख करून घ्या. तो किती सचोटीचा आहे, किती खरा आहे हे बघा आणि मग त्याच्यावर विश्वास टाका. एकदम नवक्या माणसावर कोणत्याही विश्वास तुम्ही टाकू नका, असं शिवरायांना समर्थांनी सांगितलेलं आहे. समर्थही तेच करत होते. शिष्याची सचोटी पाहत होते, बघून पारखून घेत होते. एकदा या संबंधातला एक प्रसंग असा घडला की सज्जनगडावरती समर्थ असताना अनेक शिष्य त्या ठिकाणी होते आणि समर्थ एका त्या गडाच्या एका कडेला उभा राहिलेले होते तटबंदीच्या बाजूला. आणि समर्थांची छाटी त्या तटावरती वाळत घातलेली होती. धुतलेली छाटी सुकायला घातलेली होती उन्हामध्ये. आणि समर्थांनी लीला केली. ते वारं आलं आणि वाऱ्यानं ती छाटी उडाली आणि गडाच्या पलीकडच्या बाजूला हवेत तरंगत तरंगत ती खाली पडायला लागली वाऱ्यातनं. समर्थ म्हणले, अरे छाटी माझी उडाली रे, असं म्हटले. अनेक जण त्या ठिकाणी उभे होते, पण काय करणार, ती छाटी आता उडून वाऱ्यात गेलेली आहे. परंतु एक शिष्य होता कल्याण नावाचा, त्यांनी मागचा पुढचा विचार न करता सरळ तटावरून उडी मारली. ज्या दिशेने ती छाटी हवेतून उडत जात होती तिथं बरोबर उडी मारली. ती छाटी हातामध्ये पकडली. समर्थाने ओळखलं की हा खरा शिष्य आहे आणि आपल्या दैवी सामर्थ्यानं त्याला हवेतच त्या ठिकाणी अंतराळी झेललं आणि पुन्हा गडावरती व्यवस्थित आणलं सुखरूप. म्हणजे आपण जर एखादी आज्ञा केली तर प्राणाचाही विचार न करणारे, जीव द्यायलाही मागं पुढं न बघणारे असे शिष्य समर्थांनी जमा केले आणि त्या शिष्यांच्या मार्फत अनेक जागोजागी आपले मठ निर्माण केले. आपल्या रामदासी पंथाची त्या ठिकाणी गावोगावी शाखा निर्माण केल्या. याचा हेतू केवळ त्या ठिकाणी आध्यात्मिक प्रचार प्रसार करावा, आपल्या पंथाचा प्रचार प्रसार करावा एवढा हेतू नव्हता त्यांचा. तर या पाठीमागं एक गुप्त हेतू होता की शिवाजी राजांना सहाय्य करणं राजकारभारामध्ये, हा त्याच्या पाठीमागे हेतू होता. या मठांचं जे काही जागोजागी संपूर्ण देशभर जे जाळं पसरलेलं होतं, यामार्फत गुप्त हेराचं काम केलं जायचं. इकडच्या बातम्या तिकडं, तिकडच्या बातम्या इकडं, या गुप्त रूपाने शिवरायांच्यापर्यंत देण्याचं काम समर्थ एका अर्थानं करत होते. इकडे बहिर्जी नाईक हे गुप्तहेर काम करतच होते, परंतु समर्थही त्यांच्या परीनं शिष्यांच्या मार्फत ते काम करत होते. अशा प्रकारे सगळी पूर्वतयारी अगोदर करून झाल्यानंतर समर्थाने शिवरायांना सहाय्य करायचं ठरवलं आणि त्यानंतर तो सुवर्ण दुग्ध शर्करा योग किंवा गुरुपुष्य सुवर्ण योग याला म्हणू, असा योग जीवनामध्ये प्राप्त झाला आणि शिवरायांची आणि समर्थांची भेट झाली. इतिहासामध्ये यासाठी प्रवाद आहेत बरेचसे. कुठे भेट झाली, केव्हा भेट झाली. काहींचं तर मत आहे शिवरायांची आणि समर्थांची भेटच झाली नाही. आपल्याला त्या वादामध्ये पडायचं नाही. प्रत्येकाला भगवंताने जशी बुद्धी दिली असेल त्याप्रमाणे जो तो विचार करतो त्याला तो त्याचं स्वातंत्र्य आहे. परंतु समर्थ आणि शिवरायांची भेट झाली हे काळ्या दगडावरच्या रेगी इतकं स्वच्छ आहे. कारण का, तर शिवरायांचं जर चरित्र बघितलं तर त्या चरित्रामध्ये या दोन महापुरुषांच्या विचारांचा खूप मोठा प्रभाव आपल्याला दिसून येतो. एक म्हणजे संत तुकाराम महाराज आणि एक समर्थ रामदास स्वामी. या दोन महापुरुषांचा शिवरायांच्या मनावरती झालेला खूप मोठा असणारा एक सात्विक परिणाम आहे. जसं त्रिवेणी संगम आपण म्हणतो, गंगा यमुना आणि सरस्वती, तसा शिवाजी महाराज, समर्थ रामदास स्वामी आणि तुकाराम महाराज हा फार मोठा त्रिवेणी संगम
महाराष्ट्रात त्या काळामध्ये झाला आणि त्यामुळं आपला महाराष्ट्र हा जिवंत राहिला. खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची अस्मिता शिल्लक राहिली. हे कुणालाही अमान्य करून चालणार नाही. तेव्हा शिवरायांची आणि समर्थांची जी भेट झाली त्यामध्ये शिवरायांनी आपलं जे काही कार्य आहे, आपला जो हेतू आहे तो समर्थांना सांगितला. समर्थांच्या या अंतःकरणामध्ये त्याच प्रकारचा भाव होता. दोघांचे विचार जुळले आणि एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या नयानं समर्थाने सर्वतोपरी शिवरायांना सहकार्य करायचं ठरवलं आणि शिवरायांनी मनोमन समर्थांना आपले सद्गुरू मानलेलं आहे. कारण तुकाराम महाराजांनी संकेत असा दिलेला होता की राजे, तुमचं गुरुपद भूषवण्याकरता समर्थ रामदास स्वामी या नावाचे महात्मे तुम्हाला आयुष्यामध्ये भेटतील. त्या भविष्यवाणीप्रमाणे समर्थांची आणि शिवरायांची भेट झाली आणि त्याप्रमाणे समर्थाने आपलं गुरुत्व शिवरायांना त्या ठिकाणी शिष्यत्व बहाल केलं आणि त्यांचे ते गुरु झाले. तिथून पुढं सर्व कार्यामध्ये समर्थ शिवरायांना अप्रत्यक्षरित्या सहाय्य करत होते. बाहेरून तर शिवाजी महाराजांनी समर्थ रामदास स्वामींचा काही संबंध आहे असं कोणाला वाटतही नव्हतं, तशी शक्यताही दिसत नव्हती. पण आतून दोघे एकमेकांना अतिशय कनेक्ट होते, जोडलेले होते. अशा प्रकारच्या सर्व प्रसंगातून शिवाजी महाराजांच्या रामदास स्वामींचं अस्तित्व दिसून येतं. अफजल खान ज्या वेळेला स्वराज्यावरती चाल करून आला त्यावेळेला तो तिथून ज्या वेळेला निघाला विजापुरातून, त्याच वेळेला समर्थांना ही बातमी गुप्त रूपानं कळालेली होती आणि ती बातमी शिवाजीराजांना पोहोचवण्याकरता समर्थाने एक पत्र लिहिलं. त्या पत्रामध्ये प्रत्यक्ष अफजल खान आपल्या स्वराज्यावर चाल करून येतो आहे असं न लिहिता त्यातल्या एका एका अक्षराचा आधार घेऊन एक एक ओवी लिहिली. त्या ओवीच्या सुरुवातीचा अक्षर आणि जो मजकूर सांगायचा आहे त्याचा अक्षर या पद्धतीने त्या ओव्या लिहिल्या. त्या ओव्या जर वळीनं वाचल्या तर त्या पहिल्या ओवीचं पहिलं अक्षर जर प्रत्येक आपण बघितलं तर त्याची सुरुवात तशी केलेली होती. उदाहरणार्थ वाक्य असं होतं, विजापूरचा सरदार येऊ घातलेला आहे, त्याचा बंदोबस्त करा. असं वाक्य जर असेल तर पहिली ओवी वी या अक्षरानं सुरुवात करून लिहायची, दुसरी ओवी जा या अक्षरानं सुरुवात करून लिहायची, तिसरी ओवी पू, चौथी ओवी र, पाचवी ओवी चा, सरदार येऊ घातला आहे. म्हणजे प्रत्येक अक्षर पहिला अक्षर त्या वाक्यातलं घेऊन त्याच्या ओव्या तयार केल्या. इकडे तर लोकांना वाचताना ते पत्र आध्यात्मिक अर्थाचं आहे असं वाटावं, पण ज्याचा मजकूर ज्याला खरा कळायचा त्यालाच कळावा. तो शिवरायांना कळाला आणि पुढची सगळी योजना शिवरायाने त्या अफजल खानाच्या बाबतीत जी करायची ती आपण केलेली पाहतो. आपल्याला कथा सगळ्यांना माहिती आहे. तेव्हा समर्थ अशा पद्धतीनं शिवरायांच्या त्या ठिकाणी कार्याला सहाय्यभूत होत होते. शिवरायांनी आपलं तनमन धन समर्थांच्या चरणी अर्पण केलेलं होतं. समर्थ किती विरक्त आणि किती वैरागी होते याचं एक उदाहरण आपल्याला चरित्रामध्ये पाहता येतं. शिवाजीराजेंनी सुद्धा आपले दोन सद्गुरू जीवनामध्ये जे मानले ते म्हणजे संत तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांची सुद्धा पारख करून शिवाजी महाराजांनी त्यांना घेतलेला आहे. शिवाजी महाराज कोणत्याही साधूच्या ठिकाणी गुरुत्व त्यांचं मान्य केलेलं नाही आहे. साधूची संतांची सुद्धा पारख करून घेतलेला आहे. म्हणून तुकाराम महाराजांना देखील जेव्हा नजराणा पाठवला, हत्ती घोडे दाग दागिने सोनं रत्न वगैरे, परंतु तुकोबारायांनी एकाही कणाचा स्वीकार केला नाही. मग त्यांना गुरु मानलं शिवाजीराजांनी. तसं समर्थांच्या बाबतीतही प्रसंग घडला. एक दिवशी सकाळची वेळ होती. नित्यकर्म उरकून स्नान संध्या उरकून भवानी मातेची महादेवाची पूजा करून आईसाहेबांच्या दर्शनाकरता शिवराय आईसाहेबांच्या महालामध्ये आलेले आहेत. तेवढ्यात महालाच्या द्वारावरती जय जय रघुवीर समर्थ अशी घोषणा ऐकायला आली. शिवाजीराजे आज अतिशय त्या विशिष्ट आध्यात्मिक अवस्थेमध्ये उंचीमध्ये होते आणि ही घोषणा ऐकल्यानंतर आपले सद्गुरू आलेले आहेत म्हणून शिवाजीराजांना आनंद झाला. जाऊन समर्थांच्या पायावरती दंडवत घातलं आणि काय शिवाजी महाराजांच्या मनामध्ये त्यावेळेला आलं
सांगता येणार नाही. त्याने आपल्या चिटणीसाला बोलवलं, दौत, लेखणी, कागद सगळं घेऊन यायला सांगितलं, पत्र लिहायला सांगितलं आणि त्या पत्रामध्ये मजकूर असा घालायला सांगितला की हे संपूर्ण जेवढं मिळालेलं स्वराज्य आहे, स्वराज्यातली जेवढी काही भूमी आहे, स्वराज्यातली गावं आहेत, किल्ले आहे, जो महसूल आहे, हे संपूर्ण स्वराज्य दानपत्र म्हणून मी आज सद्गुरू रामदास स्वामींच्या चरणी अर्पण करत आहे असं पत्र लिहायला सांगितलं. आणि त्याच्यावरती आपली सही केली आणि मुद्रा उमटवली, राजमुद्रा शिवाजीराजांची. आणि ते पत्र घडी करून समर्थांच्या झोळीमध्ये भिक्षा म्हणून टाकलं. समर्थ असले, राजे ही भिक्षा आमच्या काय कामाची आहे, ही भिक्षा आम्हाला नको आहे तुमच्याकडून. नाही म्हणे गुरुजी, हे सगळं जे आहे ते तुमचं आहे, मला यातला कशाचाही मोह नाही, हे माझं नाही आहे, हे तुमचं आहे, तुम्ही घ्या. समर्थाने सांगितलं, राजे आमचं काम आम्ही करावं, तुमचं काम तुम्ही करावं, आम्ही उपदेशकाचं काम करावं, तुम्ही तुमचा क्षात्रधर्म पाळावा. ज्यांनी त्यांनी आपापल्या भूमिकेमध्ये राहिलं तर ते खूप चांगलं असतं. पण शिवाजी महाराज काय ऐकायला तयार नाहीत, हे राज्य तुम्ही घ्या. तेव्हा समर्थांनी राजांना सांगितलं, राजे तुम्ही म्हणताय तर हे राज्य आम्ही स्वीकारलं, परंतु आता आमचा प्रसाद म्हणून हे तुम्ही परत घ्या. जसं आपण एखाद्या मंदिरामध्ये जातो, नारळ घेऊन जातो देवाला, नारळ देवाच्या चरणावर अर्पण करायचा, पुन्हा तोच नारळ प्रसाद म्हणून पुजारी आपल्याला परत देतो. नारळ आपलाच, पण आपण ज्या वेळेला देतो त्यावेळेला तो नारळ असतो देवाच्या पायावर अर्पण करण्याकरता. आणि देवाच्या पायाला स्पर्श करून ज्या वेळेला तो पुजारी आपल्या हातात तो नारळ परत देतो त्यावेळेला त्या नारळाचं काय झालेलं असतं, प्रसाद झालेला असतो. मग त्याची उंची वाढलेली असते, त्याचं महत्त्व वाढलेलं असतं. आपण तो घेतो, कपाळाला लावतो, त्याला नमस्कार करतो, आदर सन्मानाने तो देवापासला नारळ म्हणून घरी आणतो आणि तितक्याच सन्मानाने त्याचा विनियोग करत असतो. प्रसाद असलेला नारळ आहे. तसं समर्थाने सांगितलं, बाबा तुझ्या राज्याचा स्वीकार केला, परंतु आता माझा प्रसाद म्हणून तो हे घे आणि हे तू नीट चालव. एकच काम कर, आमची जशी इच्छा आहे, आमच्या जशा मनातल्या श्रद्धा भावना आहेत त्याप्रमाणे तो हे राज्य चालव. हे राज्य हिंदवी स्वराज्य असावं. या राज्यामधल्या गोरगरिबापासून सर्वांच्यापर्यंत, दीनदलितापर्यंत सर्वांना समान न्याय असावा, सर्वांना समान संधी असावी, जीवनामध्ये जगण्याचा सन्मान सर्वांना समान असावा. इथं मुलीबाळींचा, स्त्रियांचा अवमान केला जाऊ नये, गोरगरिबाला अन्नरौज खायला मिळावं, अशा प्रकारचं राज्य, रामराज्य जे काय म्हणतात, त्या रामराज्याची संकल्पना समर्थांनी शिवरायांना सांगितली. आणि एक सांगितलं की आमचं हे आम्हाला जो राज्य दिलं याचं प्रतीक म्हणून, आमचं राज्य याचा प्रतीक म्हणून तुझ्या राज्याचा जो झेंडा आहे तो भगवा झेंडा असावा. म्हणून त्यागाचं प्रतीक, हिंदू धर्माचं प्रतीक म्हणून भगवा झेंडा शिवरायांच्या राज्यावरती फडकू लागला. आणि त्या भगव्याचा सन्मान कुठंपर्यंत शिवरायांनी नेला. आणि शिवरायांच्या नंतर पुढील 9 वर्ष संभाजीराजांनी तो पूर्ण भारतभर भगवा झेंडा जवळजवळ फडकवलेला आहे. एवढं त्या भगव्या झेंड्याचं असणारं सामर्थ्य आहे. अशा प्रकारचं कार्य समर्थांनी शिवरायांच्या कार्यामध्ये समाविष्ट होऊन केलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना अजून एक समर्थांचं वैशिष्ट्य की समर्थ हे दुर्बळ माणसाचा अतिशय तिरस्कार करायचे. समर्थांना असं वाटायचं की सर्वांनी सबळ असलं पाहिजे, बलवान असलं पाहिजे, बळाची उपासना केली पाहिजे, सामर्थ्याची उपासना केली पाहिजे. हे समर्थांचा असणारा आत्मिक विचार होता. समर्थ असं म्हणतात, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. ही समर्थांची विचारधारा आहे. आणि म्हणून समर्थांनी गावोगावी तरुणांना गोळा करून त्या तरुणांच्याकडे बल उपासना करण्यासाठी त्यांचा संघटना करायला सुरुवात केली. आणि या संघटना करत असताना एक श्रद्धास्थान काहीतरी असावं म्हणून बळाचं श्रद्धास्थान जर कोण असेल तर मारुतीराय आहेत, हनुमंत आहेत. तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की हनुमंतराय कसे आहेत, हनुमंत महाबळी, हनुमंत महाबळी, रावणाची दाढी जाळी, रावणाची
दाढी जाई तया माझा नमस्कार, तया माझा नमस्कार. समर्थ म्हणतात की हनुमंत महाबळी असणारे हनुमंतराय आहेत. जगामध्ये त्यांच्या इतका बलवान दुसरा कोणी नाही. म्हणून त्या मारुतीरायाची उपासना सर्वांनी करावी. याकरता गाव तिथं मारुती ही संकल्पना समर्थांनी राबवली. समर्थांच्या अगोदर मारुतीची मंदिरं नव्हती अशी नाही, पण अतिशय कमी तुरळक कुठंतरी एखादं मारुतीचं मंदिर होतं. परंतु समर्थांनी जिथं जिथं गाव आहे त्या प्रत्येक गावामध्ये मारुतीरायाचं एक मंदिर स्थापन करायचंच म्हणून त्या ठिकाणी केलेलं आहे. आज आपल्याला लहान अगदी जरी वाडी वस्ती जरी असली तरी मारुतीची मंदिरं सगळीकडे दिसतात. ही कशाकरता केलेली आहेत? फक्त शनिवारी जाऊन मारुतीला नमस्कार करायचा, कापूर खडी साखर उदबत्ती नारळ अर्पण करायचा, एवढ्याकरता आहेत का? बिलकुलच नाही. आम्ही धर्मातल्या मुख्य ज्या काही गोष्टी आहेत त्या विसरून गेलेलो आहे. आता मारुतीरायाकडे बघितल्यानंतर तरुणांच्या मध्ये आपण बलवान व्हावं, हनुमंतरायासारखं पराक्रमी व्हावं, हनुमंतासारखं स्वामीभक्त व्हावं, हनुमंतासारखं ब्रह्मचारी व्हावं, अशा प्रकारची भावना निर्माण झाली पाहिजे तरुणांच्या मध्ये. त्याकरता समोर आदर्श म्हणून मारुतीराय हा समर्थांनी ठेवलेला आहे. आणि हे सगळं करून शिवरायांच्या कार्यामध्ये अनेक त्या ठिकाणी बलवान असे तरुण जोडून देण्याचं कार्य समर्थांनी केलं. अशा अनेकविध प्रकारचं कार्य त्यांच्या जीवनामध्ये ते करत होते. तेवढ्यात काही कालावधीनंतर चापळ या ठिकाणी एका डोहामध्ये स्नान करत असताना समर्थांना राम सीतामाई लक्ष्मणाच्या मूर्ती डोहामध्ये प्राप्त झाल्या. म्हणून त्याला स्वयंभू मूर्ती म्हणत असत. त्या स्वयंभू मूर्तीची चापळमध्ये स्थापना केली आणि चापळमध्ये मुख्य केंद्र, रामदासी मठाचं मुख्य केंद्र हे चापळमध्ये समर्थांनी स्थापन केलं. अशा पद्धतीनं चापळचं श्रीराम मंदिर झालं. त्या राम मंदिराचा उत्सव फार मोठ्या प्रमाणामध्ये होत असत. त्या काळामध्ये तो प्रसिद्ध असणारा उत्सव असायचा. आणि तो उत्सव शिवाजीराजांच्या राजवाड्यातून मिळणाऱ्या काही असताना त्यांची जी काही मानधन जी बिदागी असेल त्यामधून तो खर्च होत असायचा. पण एक वर्षी काही कारणामुळं शिवाजीराजांच्याकडून उत्सवासाठी काही देणगी उपलब्ध होऊ शकली नाही. काही त्याला कारणं असतील. त्यावेळेला समर्थांनी विचार केला की आपण नुसता राजआश्रयावरती जर बसलो तर हे नाही चालणार. आपल्याला समाजकारण करायचं आहे. समाजाच्या आश्रयाने आपल्याला हे परमार्थ करायचा आहे. म्हणून आपल्या सर्व शिष्यांना बोलवून सांगितलं की यावर्षी रामनवमीचा जो उत्सव आहे तो आपण लोकवर्गणीतून करायचा आहे. आणि ती लोकवर्गणी कशी गोळा करायची? आता गणपतीची वर्गणी गोळा करतात तसं नाही, दमदाटी करून, दादागिरी करून एकदम 10-12 पोरं एखाद्या घरासमोर जाऊन उभा राहायचं. हो, द्या गणपतीची वर्गणी, गणपती उत्सव जवळ आलाय. म्हणजे ती घाबरूनच त्यानं वर्गणी दिली पाहिजे, मनात नसलं तरी. दादागिरी करायची, गुंडगिरी करायची, अशा पद्धतीनं काही ठिकाणी वर्गणी आज गोळा केली जाते. ती प्रेमानं श्रद्धेनं दिली जात नाही. घाबरून किंवा गल्लीत राहायचं आहे, माशा काय पाण्यामध्ये राहून माशाबरोबर कुठं वाकडं राहायचं म्हणून लोक देतात. ती प्रेमाची वर्गणी नसते. पण समर्थांनी आपल्या शिष्यांना सांगितलं की तुम्ही प्रत्येक घरात पुढे जाऊन उभं राहायचं, झोळी घेऊन जायचं भिक्षेसाठी म्हणून. आणि प्रत्येक घरासमोर गेल्यानंतर एक श्लोक म्हणायचा आणि तो श्लोक गायन होऊन जय जय रघुवीर समर्थ अशी घोषणा द्यायची. तोपर्यंत जर घरातून काही भिक्षा आली तरच घ्यायची, अन्यथा ते घर वगळायचं आणि पुढे जायचं. पुढच्या घरापुढे जाऊन श्लोक म्हणायचा, तिथून तो श्लोक म्हणेपर्यंत भिक्षा आली तरच घ्यायची, नाहीतर यांना आपल्याला भिक्षा द्यायची नाही असा त्याचा अर्थ घ्यायचा आणि पुढे निघून जायचं. अशी समर्थांनी ताकीद केली. आणि त्याकरता 205 श्लोकांची रचना एका रात्रीमध्ये समर्थांनी ते श्लोक लिहून काढलेले आहेत. ज्याला आपण मनाचे श्लोक म्हणतो, हे 205 श्लोक आहेत. समर्थ कागद आणि दौत हातामध्ये घेऊन बसले. एका रात्रीमध्ये 205 श्लोक लिहिलेले आहेत. किती तत्वचिंतनाचे महत्त्वाचे श्लोक आहेत ते आपण ते मनाचे श्लोक वाचत असताना आपल्या लक्षात येतं. तेव्हा अशा पद्धतीनं
लोकसहभागातून उत्सव करायचा ही समर्थाने संकल्पना राबवली. अशा अनेक वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण संकल्पना समर्थ या ठिकाणी राबवत गेलेले आहेत. आणि हे काम करत असताना धर्मकारणही केलं, राजकारणही केलं आणि समाजकारणही केलं. इतर संतांच्या बाबतीत आपल्याला हे असं पाहता येत नाही. तुकाराम महाराजांचा पिंड वेगळ्या प्रकारचा आहे. त्यांनी थोडंफार शिवरायांच्यासाठी धर्मकारण राजकारण थोडंसं केलं, परंतु विशेष त्यांचा पिंड आहे तो धर्मकारणाचा आहे. माणसाची आध्यात्मिक प्रगती उंची व्हावी, माणसाचं वैयक्तिक जीवन सुखी आनंदी व्हावं हा प्रयत्न तुकोबारायांनी केला. पण समर्थांचा तो पिंड वेगळ्या प्रकारचा आहे आणि त्यांनी आपल्या प्रकृती धर्माप्रमाणे हे विस्तृत अशा प्रकारचं काम केलेलं आहे. अशी पुष्कळ समर्थांच्या चरित्रामधले प्रसंग आपल्याला पाहता येतील. मंडळी, काही त्यातले प्रसंग उद्या आपला शेवटचा भाग आहे. त्या शेवटच्या भागामध्ये उद्याच्या काही प्रसंगांचा आपण त्या ठिकाणी विचार करूया. आजचं चिंतन आपल्याला कसं वाटलं ते जरूर कळवा. आपल्याला समर्थांचं चरित्र आवडलं का? आवडलं असेल तर त्याबद्दल लाईक करा, कमेंट द्या. आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर हे चॅनल इतरांना ऐकण्याकरता आपण जरूर प्रवृत्त करा. भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.